हाय फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून मी हार्दिक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे उन्हामुळे किंवा उन्हाळ्यात जो आपल्या त्वचेवरती जो काळवंडेपणा येतो तो दूर करण्यासाठी मी तुम्हाला आज एक अत्यंत साधा सोपा असा फेस पॅक तयार करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे काळे डाग आहेत, डोळ्याखालील जी काळी वर्तुळे आहेत, जे डार्क सर्कल आहेत, जे पिगमेंटेशन आहे, जे वांग आहे ते दूर करण्यासाठी हा फेस पॅक अत्यंत उपयुक्त असा मी फेस पॅक तुम्हाला आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून मी फेस पॅक बनवणार आहे। तो फेस पॅक अत्यंत उपयुक्त असा आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत, जे आपल्या चेहऱ्यावरती जे डेड स्किन आहे, जी डर्ट आहे ते निघण्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते त्याची आपण प्रथमतः ओळख करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी बेसन पीठ घेतलेला आहे। आपला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे दही। या ठिकाणी मी 2 चमचे दही घेतलेला आहे। आपला तिसरा जो घटक आहे हळद। हळदीमध्ये आपल्या चेहऱ्यावरील जी डेड स्किन आहे, जी डर्ट आहे ती निघण्यासाठी खूपच फायदा होत असतो आणि आपली त्वचा एकदम नितळ बनत असते। तर मित्रांनो, चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि जे दही घेतलेला आहे 2 चमचे, ते दोन्ही घटक आपण एकत्रित ऍड करून घेऊया आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अत्यंत साधा सोपा हा फेस पॅक आहे आपल्या त्वचेसाठी। आपल्या त्वचेला याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो आणि आपली त्वचा एकदम तेजस्वी, मुलायम आणि गोरी देखील होत असते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे दोन्ही जे घटक आहेत ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये शेवटी आपण चिमूटभर हळद ऍड करणार आहोत। दही आणि बेसन पीठ यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या त्वचेवरती जे काही डर्ट आहे, घाण आहे, डेड स्किन आहे आणि जो आपल्या ड्रायनेस आहे आपल्या त्वचेवरती, तो ड्रायनेस दह्यामुळे त्वचेवरील ड्रायनेस जात असतो आणि आपली त्वचा अत्यंत मुलायम होत असते। या ठिकाणी आपला हा फेस पॅक रेडी झालेला आहे। हा फेस पॅक आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवत आहे। अशा प्रकारे आपण 4 बोटांच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरती याची 5 मिनिटे मसाज करायचा आहे। सर्क्युलर मोशन मध्ये याची मसाज करायची आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण ते 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावरती ते तसंच ठेवायचं आहे, सुकू द्यायचं आहे। ही अशा प्रकारे मसाज करायची आहे। 5 मिनिटे मसाज केल्यानंतर हा जो लेप आहे, हा जो फेस पॅक आहे तो आपण 10 मिनिटे आपल्या चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो थोडासा सुकणार आहे आणि सुकल्यानंतर आपण तो एखाद्या कॉटन कपड्याने रब करायचा आहे आपला चेहरा। रब केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील जी घाण आहे ती पडणार आहे, त्या फेस पॅक सोबत ती निघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच तुम्ही जर आमचा नो एव्हरीथिंग हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारीच असलेलं बेलवर क्लिक करायला विसरू नका। नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहोत। तोपर्यंत धन्यवाद।